गुरु बसलाय बाजूला, गुरु बसून शिकी ना आई. श्रेयश म्हात्रे कोषाध्यक्ष विकी घोडके कुठे आहे? बत्त्या चालू आहेत. चला आमचे कोषाध्यक्ष मजबूत अलंकारजी ठाकूर, स्पंदन अलंकार ठाकूर आणि शिवांश सुशील पाटील यांच्याकडनं या स्पर्धेला गेम ऑन तिचा इशारा. शुभेच्छा पंडित सरांच्या आवाजात. थँक्यू. खरं तर या स्पर्धेतील आजच्या रजनीच्या उत्तरार्धातील हा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. डू ऑर डाय. या सामन्यामध्ये विजयी होणारा संघ खरं तर वरेडी संघासोबत 2 हात करणार. आज सेकंड लास्ट मॅच सुरू आहे. वैशाली संघाने प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकला आणि क्षेत्ररक्षण करण्यासाठी स्वतः मात्र त्या मैदानाचा ताबा घेतला. फलंदाजीसाठी पाचारण केले ते दिघाटी संघाला. अमोल आणि त्याचबरोबर प्रणय, जो प्रणय याच मैदानावरचा बायकर मॅन, हा मैदान खरं तर सातत्यानं यश देऊन गेलंय त्यांना, परंतु समोर असणारी वरेडी टीम ही तेवढीच मातब्बर आहे. वैशाली टीम ही तेवढीच खरं तर अगदी मातब्बर आहे. काय होणार आहे या सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक पहिलं षटक विशाल घेऊन आला आणि विशालच्या पहिल्याच चेंडूवरती सिंगल 1 धावसंख्या प्राप्त केली. स्वराज म्हात्रे यांच्याकडनं वशिनी टीमला विकेट आटीसाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. स्वराज म्हात्रे यांच्याकडनं पंडित सर. यस, हे खरं तर सुवर्ण संधी आणि त्या सुवर्ण संधीचं निश्चितच सोनं केलं जाईल का? कारण आतापर्यंत पाहू शकाल सिंगल 2 धावसंख्या धावपटलावरती आहेत. मोठा स्कोर उभा करणं गरजेचं आहे, कारण अंतिम सारखा अतिश सारखे मातब्बर फलंदाज या वैशालीच्या टीम मधून छोटा टायगर, छोटा बिबट्या खरं तर अगदी ज्याला उपाधी देण्यात आली. इथे पाहू शकाल अप्रतिम खेळ पाहायला मिळालं. 1 धावसंख्या सिंगल सिंगल आणि सिंगल निशी धावसंख्या वाढली जातोय. 3 धावसंख्या धावपटलावरती आहेत. 4 धावसंख्या धावपटलावरती आहेत. पहिला चेंडू 1, त्याच्यानंतर 2, त्याच्यानंतर 1. गोलंदाजी मार्कवरती विशाल. सुशांत सागर स्मृती चषकाचं दैदिप्यमान देखणं आयोजन. को पार्टनर तुम्ही पाहू शकाल सुयांश बियर शॉप असेल, भवानी केबल नेट, सानव एंटरप्राइजेस, महाराष्ट्र ॲडव्हर्टायझिंग, चिन्मय कलेक्शन, जयवंत मेडिकल, JK मेडिकल. अशा प्रकारे इथं मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडूला दिली दिशा. चेंडू नाही थांबणार, जाईल. चौथ्या चेंडूवरती आलेला एक अगदी वैयक्तिक आणि सांघिक पहिला चौकार. पाहायचं आहे काय होतोय. निश्चितच दुखापत करणारा चेंडू असेल का? त्या दुखापत करणाऱ्या चेंडूला स्वर घोषित केलं जाईल. इट इज फेअर डिलिव्हरी. खरं तर या ठिकाणी अतिशय सुंदर चेंडू आपल्याला पाहायला मिळाला वैशाली टीम कडून. विशाल मात्रे 4 चेंडू फेकलेत. 1 चौकार आला, 2 एकेरी आल्या, 1 दुहेरी आली. धावसंख्या धावपटलावरती 8. सेकंड लास्ट टू विशाल 2. जोरदार अपील केला. लेग बिफोर विकेट परतावं लागेल. हा फलंदाज LBWच्या स्वरूपात बॅक टू द आउट. सुशांत दादा पाटील आयोजित सुशांत सागर ट्रॉफी 2000 चषकाच्या भव्य आणि दिव्य आयोजनाला आज रात्रभर पाहुण्यांची मांदी आली पाहायला मिळाली. जणू हा मातोश्री मैदानावरती कुंभमेळा लागलाय. महान तपस्वी येऊन गेले. क्रीडा क्षेत्रातील क्रिकेटमधील मोठमोठे खेळाडू आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाले आणि त्यातीलच इन ॲट नंबर 3 ओमकार म्हात्रे 1 डाऊन साठी आलेला. अजूनही
अतिश फलंदाजी मार्कवरती, प्रणय फलंदाजी मार्कवरती आहे. ओमकार तिसऱ्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय. दर्जेदार आयोजन आणि आयोजनातून पहिल्या क्रमांकासाठी मग 1 लाख, दुसऱ्या क्रमांकासाठी 50 आणि त्याच्यानंतर तिसऱ्या क्रमांकासाठी आणि चौथ्या क्रमांकासाठी प्रत्येकी 25 अशी धनराशी दिली जाईल. 4 पारितोषिक असणार आहेत, सांघिक आणि वैयक्तिक 4. हो, बॅटला ब्रश होऊन जाणारा चेंडू. इथे मात्र जोरदार अपील केली गेली. इथे मात्र निश्चितच दाद. या वेळेला परतावं लागेल फलंदाजाला. बॅक टू पॅव्हेलियन. सेकंड विकेट, दुसरा आदरा. एक छानशी स्पर्धा आपल्या भेटीसाठी आली आणि या छानशा स्पर्धेचं आयोजन ही तेवढं नीटनेटकं केलं गेलं. अयोध्या आणि अयोध्येत खरं तर सूर्य कुळात ज्यांचा जन्म झाला, मर्यादा पुरुषोत्तम प्रभू रामचंद्रांच्या नावानं जय श्री राम म्हणत कटआउटकडे पाहू शकाल. अतिथी कक्षांच्या अगदी पाठीमागे संस्कृती संवर्धनासाठी जणू ही स्पर्धा आहे. सुशांत सागर ट्रॉफी. नेक्स्ट बॅट्समन इन ॲट नंबर 4 रुपेश ठाकूर दिघाटी टीम कडून खेळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतोय. तर गोलंदाजी ट्रॅकवरती सेकंड ओव्हर जितेश पाटील गोलंदाजी मार्कवरती सज्ज असणार आहे. स्वराज मात्रे याच्याकडनं विकेट हॅट्रिकला वशिनी टीमसाठी 500चं पारितोषिक आहे. अंतिम क्षेत्रक्षणामध्ये बदल करतोय. पहिला चेंडू प्रणयसाठी आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न. कलाइयों के सारे मोडने का प्रयास. अवांतर चेंडूची सांगता होतोय. निर्धा खरं तर अवांतर 1 धाव संख्येमध्ये भर पडतोय. संघ पोहोचतोय 9च्या घरामध्ये. 1 षटक संपलं गेलं. 3 षटकांचा सामना असेल. जास्तीत जास्त धावसंख्या उभ्या करणं गरजेचं आहे. परंतु हा सामना परत एकदा तिसऱ्या पंचाची डिमांड केलेली आहे, मागणी केलेली आहे. ऑब्जेक्शन असणार आहे खरं तर या गोलंदाजावरती. आपल्या एल्बो मधून जोरदार अपील केला. या वेळेला ऑफ स्टिक सोडून जाणारा चेंडू होता असा इशारा दिला. लेग बाईटच्या स्वरूपामध्ये 1 धावसंख्या प्राप्त झाली. धावसंख्या गुणपटारावरती एका दशकामध्ये 10च्या घरामध्ये. प्रणय पाटील 2 चेंडू फेस झालाय. 3 धावसंख्या काढल्यात. रुपेशला अजून स्वतःचं खातं उघडायचं आहे. आपण जर षटकाचा विचार केला तर जितेश पाटील दुसरं षटक घेऊन आला आणि दुसऱ्या षटकामध्ये खरं तर एक छानशी गोलंदाजी करताना दिसतोय आपल्या टीमसाठी, वशिनी टीमसाठी. या वेळेला नाही थांबणार. येतोय रुपेशच्या बॅटमधून रुपेश बांडेड. सुशांत सागर ट्रॉफी मधील एक दर्जेदार षटकार. फॅंटास्टिक स्ट्रोक. या वेळेला अतिशय सुंदर फटका पाहायला मिळाला. मादक सौंदर्य, स्वीट साऊंड, गोड आवाज आला बॅट आणि चेंडूचा. इथे मात्र 6 धावसंख्या दिल्या त्या फटक्यानं. 6 धावसंख्येबरोबर स्वतःचं खातं उघडलंय. धावसंख्या स्कोअर बोर्डवरती पाहायला मिळतात. 16 लॉस ऑफ 2 विकेट्स. 2 बाद 16च्या घरामध्ये. युहा 11 नरेश स्पोर्ट्स वशेणी. दुसरं षटक, दुसऱ्या षटकातील तिसरा चेंडू असेल जितेश पाटीलचा. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. पंचांच्या डाव्या बाजूने मारा करतोय. ओव्हर द विकेट मारा करतोय. फलंदाजी मार्कवरती फलंदाज रुपेश. आडव्या पट्ट्यात खेळण्याचा प्रयत्न होता. 1 डाव तुझा तर 1 डाव माझा. जितेश गोलंदाजीतून सांगतोय. सुशांत सागर ट्रॉफी 2026 पर्व आणि या पर्वातील आपण जर पाहू शकाल अतिशय सुंदर देखणा खेळ मैदानावरती पाहायला मिळतोय. संपूर्ण स्पर्धा 24 लाईव्हच्या माध्यमानं कव्हर केली जातोय. स्टेटेड केलेला चेंडू लॉंग ऑफ कडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील्ड करतोय. तो 2 धावसंख्या पूर्ण केल्या. प्रणयच्या धावण्याची चपलता पाहू शकाल. उत्तम अशा प्रकारची 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या धावपटलावरती 2 बाद 18च्या घरामध्ये.
5 लाखाहून अधिक सबस्क्रायबर ज्या चॅनलला आहेत, ज्या चॅनलचं नाव आहे 24 लाईव्ह. अतिशय सुरेख. यावेळेस परत एकदा बॅटला ब्रश उडून जाणारा चेंडू जातोय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. तिसरा आदरा टीम दिघाटीचा. आपल्याला पाहायला मिळणार आहे एकीकडे वरेडी संघ खरं तर सेमीफायनल मध्ये क्वालिफाय झालाय. सुपर 4 साठी नामांकन होताना अजून एक मॅच खेळायची आहे त्यांना. नवीन आलेला फलंदाज नाव आहे तुषार, जर्सी नंबर 5611 5611 इन ॲट नंबर 5 5व्या क्रमांकावरती खेळण्यासाठी येतोय. टॉप ऑर्डरचे एक खेळाडू 4. मधल्या फलीला सुरुवात होते तुषारच्या खरं तर येण्यानं. मिडल ऑर्डरला खेळणारा हा खेळाडू आहे. बशेनी बनाम दिघाटी असा सामना सुरू आहे. सुशांत सागर ट्रॉफी मधील दुसऱ्या रात्रीतील हा सेकंड लास्ट सामना. शेवटून खरं तर अगदी दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. अतिशय सुरेख फटका फसला गेला. क्षेत्ररक्षक जेल खाली आहे. अंतिम न पकडला जेल. परतावं लागेल या फलंदाजाला. बॅक टू द आउट. स्टार आहेत, परंतु वशेनीच्या जर नरेश स्पोर्ट्स या 11 या संघाचा विचार केला, अनुभव अंतिमकडे आहे. त्यातून अनेकांना चांगल्या प्रकारचं खरं तर मार्गदर्शन करताना दिसतोय. दिघाटी टीम अगदी नशीबच आपल्या सोबत घेऊन आले की काय. आणि या वेळेस ज्यांच्या पदरामध्ये निश्चितच नशीब आहे या मैदानावरती सातत्यानं पहिला सामनाही तसाच, त्याच्यानंतर दुसरा आणि आता मात्र तिसरा सामना खेळतोय. जिंकल्यानंतर चौथा सामना आजच्या रात्रीतील खेळावं लागेल वरडी संघासमोर. कानमंत्र आहे काहीसा प्रणय. आघाडीचा फलंदाज सलामीला आलाय. अजूनही ज्याच्या बॅटला सूर गवसला नाही. बायकर मॅन आहे. संपूर्ण संघाची धुरा ज्याच्या खांद्यावरती आहे, संपूर्ण संघाची मदार ज्याच्या खांद्यावरती आहे तो प्रणय. त्याच्या स्ट्रॉंग झोन कडे नजर टाकतोय. निश्चित मोठे फटके घेता येतील का. हो, अंतिम क्षणी शेवटच्या क्षणी या ठिकाणी ठरवलं. बॅटला चेंडूला खरं तर अगदी त्यांचं संमिलन करावं का, परंतु शेवटच्या क्षणाला थोडासा मात्र चलविचलित झाला. चेंडू सरळ गेला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. 0 धावसंख्येची मोहर लागली. डॉट चेंडू या षटकातील पाहायला मिळतोय. ऑफ स्टिकच्या अगदी जवळून जाणारा चेंडू यावेळेस क्वालिफाईड पंच हेरतायत. अवांतर धावसंख्या देत आहेत. स्वैर मारा घोषित करतायत. खराब मारा घोषित करतायत. अवांतर 1 धावसंख्येमध्ये भर पडतोय. तिसरं षटक आणि तिसऱ्या षटकातील दुसरा चेंडू फेकला स्वैर. सेकंड गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आतिश पाटील. लास्ट मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न. प्रणय सारख्या मातब्बर खेळाडूला अडवून ठेवण्याचा प्रयत्न केला आणि इथे मात्र अगदी रात्री इथं 2 धावांची चोरी होतोय. 2 धावसंख्या प्राप्त होत आहेत. धावसंख्या धावपटलावरती 21. लॉस ऑफ 4 विकेट्स. 4 बाद 21. दिघाटी संघ तसं पाहता या सीझनचा सराव या दिघाटी संघाचा याच मैदानावरती झालाय. जवळजवळ 10हून अधिक दिवस हे सर्व खेळाडू याच मैदानावरती खेळलेत. सर्व इत्तमभूत माहिती या मैदानाची या खेळाडूंना आहे आणि म्हणूनच जणू आपलं होम ग्राउंडच अशा प्रकारे खेळ दिघाटी संघ दाखवतोय. वशेनी तेवढाच मातब्बर संघ. फाईन लेगच्या दिशेनं टोलवलेला चेंडू इथं मात्र क्षेत्ररक्षक फील्ड करतोय. 1 धावसंख्येचा निर्वाळा होतोय. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या 1 निशी वाढली गेली. धावसंख्या धावपटलावरती 4 बाद 22. आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत. त्यातील 1 अवांतर आणि 3 निर्णायक चेंडू फेकले. चमचमत्या ट्रॉफ्या बक्षिसांचं ट्रॉफी सेक्शन कडे अगदी जर नजर टाकलीत, स्पोर्ट्स सायकल आहेत मॅक्स्ट्रॉनच्या.
M4 अशा प्रकारच्या स्कूटी समोर पाहायला मिळतात. एक लकी ड्रॉ साठी तर एक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी, मालिकावीर साठी भरघोस वैयक्तिक बक्षिसं घेऊन आलेली स्पर्धा उरणमधील मानाची, अभिमानाची. इथे मात्र परत एकदा शरीर यष्टीला आदरला जातोय. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न असेल परंतु एक धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटालावरती पाहायला मिळतोय ती 23च्या घरात. 4-23 शेवटचे 2 चेंडू. सेकंड लास्ट टू गो. अतिश पाटील मॅन फ्रॉम वशेणी टीम कडून खेळणारा गोलंदाज, अष्टपैलू आहे, ऑलराऊंडर आहे, क्षेत्ररक्षण उत्तम करतो, फलंदाजीसाठी टॉप ऑर्डरला आघाडीला किंवा अगदी वड्डाऊनसाठी अतिश जातो, सामना मोकळा करून देतोय तोच अतिश. अतिशय सुरेख मारण्याचा प्रयत्न, झेल खाली असणारा क्षेत्ररक्षक करणार नाही चुकी. प्रणय सारखा मोठा मासा गळाला लागतोय, परतावं लागेल झेलच्या स्वरूपात प्रणयला. बॅक टू पॅव्हेलियन. गाठी म्हटलं की मायकल गणेश गावांची आठवण येईल. राष्ट्रीय भाषेवरती एवढं प्रभुत्व होतं की 2 वर्षामध्ये त्यांना स्वतःची ओळख. एक अशी वेळ होती जेव्हा आपल्यासारखे कधी कधी सिनियर समालोचक त्याला बसण्याची संधी देत नव्हते. पाठीमागे उभं राहून मायक्रोफोन घेऊन तिरंगा चषकाचं समालोचन केलं त्यांनी, पण स्वतःला सिद्ध केलं 2 वर्षात. एक प्रचंड खरं तर मेहनत घेतली, परंतु अनवधानानं या मित्रांमधून अगदी लवकरच एक्झिट झालं. सर्व मित्रांना सोडून तोच दिघाटीचा मायकल आठवणी देईल. एका टप्प्यानं अतिशय सुरेख क्षेत्ररक्षण वशिनीच्या या क्षेत्ररक्षकाचं 2 धावसंख्या सनी मला वाटतोय ते पाहू शकाल. अप्रतिम गुड रनिंग बिटवीन म्हणावी लागेल. 3 धावसंख्या होतील का पूर्ण? 3 धावसंख्या आणि 3 धावसंख्येबरोबर षटक संपलं गेलं. तिसऱ्या षटकाच्या समाप्ती अंती धावसंख्या धावपटलावरती आहे 5-26च्या घरात. 27 धावांचा आता पाठलाग करावा लागणार आहे आपल्याला. परत एकदा आजच्या या रजनीमध्ये वैशेनी टीमला अस्तित्व टिकवून ठेवायचं असेल तर 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता असणार आहे निर्णायक विजयासाठी. परत एकदा जातोय मैदानाकडे. चकचकीत आणि त्याचबरोबर अतिशय सुंदर देखणं आयोजन आपल्याला पाहायला मिळालं. 3रं पर्व आहे. दरवर्षी नव्यानं मग रोहन असेल, शुभम असेल, जयेश असेल, श्रेयश असेल, हे सर्वजण नव्यानं ही स्पर्धा घेऊन आले. सुशांत आणि सागरच्या आठवणींना उजाला देत कधीही आम्ही तुझ्या आठवणी विसरणार नाही. तुझ्या आठवणींचा खरं तर अगदी स्मृतिगंध असाच दरवळत राहील. याच्यासाठी या दोघांच्या आठवणीत मैत्रीच्या भावनेतून निर्माण केलेला हा आयोजन आपल्याला पाहायला मिळतोय. आणि या आयोजनात सातत्यानं नवनवीन संकल्पना राबविल्या गेल्या. प्रचंड गर्दी नुसती पाहुण्यांचीच नाही तर इथे बॉक्स मधून जो पॅनल असतोय, कालही आपण पाहिलं प्रवीण दुगाडे, त्याच्यानंतर जयेश भोसले, उद्याही आपल्याला अक्षय पाटील राबे ऐकायला मिळतील. परवा समालोचन क्षेत्रातील समानार्थी शब्दांचा शब्दकोश म्हणून आम्ही ज्यांना उपाधी देतोय, करावेमधील नवी मुंबईच्या क्षितिजावरचा एक लेजंड समालोचक आहे. नाव आहे दशरथ पाटील. आवाजाची ती अगदी वेगळी लकीर आहे. ते या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळतील. असे नवनवीन हरेश मडवे ऐकायला मिळणार आहे. अशा अनेक समालोचकांना घेऊन या वातावरणाला अगदी ध्वनिमुद्रित करताना आणि प्रेक्षकांच्या मनावरती हा आवाज घेऊन जाण्याचं काम सातत्यानं डीजे ओमीनं केलेलं आहे. शिरवलीमधील हा खरं तर डीजे, यावरून निश्चितच तुम्हाला कल्पना आली असेल की सातत्यानं वेगवेगळ्या प्रकारच्या नवनवीन काहीतरी संकल्पना या प्रतियोगितेत या आयोजनामध्ये राबविल्या जात आहेत. आज 10चा लॉट, त्यातच एक आयोजकांची प्रदर्शनीय मॅच होती, सामना होता. आणि त्या प्रदर्शनीय सामन्यामध्ये एफकॉन्स या कंपनीनं मजल मारली, चषक जिंकलं. चषकच नाही तर इथं असणाऱ्या आयोजकांची मनही जिंकली गेली. आणि आज या स्पर्धेतील आणि या स्पर्धेतील आमच्या या समालोचकांच्या पाठीचा कणा, आणि तोही एवढा मजबूत कणा आहे की निश्चितच ते अगदी 5 दिवस की 4 दिवस ही स्पर्धा, त्या 4 दिवसांमध्ये तुम्हाला निश्चितच आमच्या सर्व समालोचकांना त्यांच्या स्कोर बोर्डवरून
एक उत्तम विवरण तुमच्यापर्यंत पोहोचविता येतोय. नाव आहे मनीष चिर्लेकर. घर बसल्या 24 लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमाने आस्वाद घेणाऱ्या प्रेक्षकांचं परत एकदा मी करतोय स्वागत. 18 चेंडू 27 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. सेकंड लास्ट मॅच आहे आजच्या रात्रीतील. ही जणू क्वार्टर फायनल, सेकंड क्वार्टर फायनल पाहायला मिळतो आहे. अंतिम लढत वरडी सोबत असणार आहे. या सामन्यातून जिंकणारा संघ, गुलदस्त्यात असणारी 2 नावं आहेत, दिगाटी की वशेनी. वशेनी की दिगाटी. श्वान पथक तुम्ही मैदानावरती पाहू शकाल, ज्याचं कौतुक 7 वाजल्यापासून ना भूक ना तहान तुम्हाला त्या मैदानावरतीच तो पाहायला मिळणार आहे असं सूत्रांकडून समजलं गेलं. इट इज वाईट अवांतर खरं तर आहे. वाईट चेंडूची सांगता मैदानावरती पाहायला मिळाली. आता 26 धावांची आवश्यकता 18 चेंडूंमध्ये. गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज ओमकार, ओमी, दिगाटी संघाचा ओमकार गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. पहिला अस्त्र फेकतोय. ओ अप्रतिम परफ्यूम डिलिव्हरी होती. अगदी जवळून जाणारी, दरवळणारी, सुगंध देणारी, मनमोहक सुगंध देणारी डिलिव्हरी पाहायला मिळाली. चेंडू टाकल्यानंतर एक विशिष्ट उंची घेतोय. धावपट्टी ज्यांना मेक केली, बनविली, पिच क्युरेटर आहे, त्यांचं कौतुक आहे. संमिश्र धावपट्टी जरी असेल, हो इथे मात्र आता एक मिस. आता या वेळेला निश्चितच चेंडू जाईल प्रेक्षकांच्या भेटीसाठी. आउट ऑफ द रूफ येतोय गगनचुंबी षटकार. निश्चितच. आणि गोलंदाजी मार्कवरती असणारा गोलंदाज त्याच्या दुसऱ्या चेंडूचा खरपूस समाचार घेतला. आणि त्याचबरोबर प्रतीत पाटील, ज्यांना मोठी जुईच्या मैदानावरती खरं तर आमच्या मोठी जुईकरांना अभिमान वाटेल अशा प्रकारचं अलगद वाक्य वाटलं. ज्या मातीत जन्माला आलोय त्या गावाबद्दल एवढा उत्स्फूर्त ज्या वेळेला उदो उदो होतोय ना, अंगावरती रोमांच उभा राहतोय. प्रतीत सरळ हाताने खेळण्याचा प्रयत्न स्टेटेट केला होता. लॉंग ऑनच्या दिशेने असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला करतोय फील्ड. जोखमीची धाव असती. इथं एक धावसंख्येवरतीच समाधान मानावं लागलं. तिसऱ्या पंचाची डिमांड केलेली आहे. ऑन स्क्रीनवरती आमचे रोहन सर येतील आणि इथे पाहू शकाल सेफ खेळाडू अगदी एंडिंग ग्रीजला पोहोचलेला आहे. अतिशय सुंदर खेळ वशेनी संघाकडून खेळणारा प्रतीत एक धावसंख्या देतोय. धावसंख्या गुणपटलावरती आहे. बिनबाद 7च्या घरात, 8च्या घरात. या षटकातील पुढचा चेंडू ओमकार, ओमकार टू अतिश पाटील, लास्ट मॅचचा हिरो अतिश. हो अतिशय सुरेख. एक डॉट, एक षटकार, नंतर सिंगल, परत एक डॉट. अतिशय सुंदर, कधी कधी दोलायमान अशी खरं तर या सामन्याची अवस्था आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक कोट्यातील एक छानसा खेळ आपल्याला पाहायला मिळाला, तो म्हणजेच प्रतीतच्या बाद. स्विचित करण्याचा प्रयत्न होता. ओह काय झालं इथं? बाईच्या स्वरूपामध्ये क्वालिफाईड पंचांकडून इशारा येतोय. एक धावसंख्या प्राप्त होतोय. धावसंख्या गुणपटलावरती आहे ती 9च्या घरामध्ये. तेरा चेंडू आणि 13 चेंडूंमध्ये 18 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 13-18. अतिशय सुरेख स्टेटेट केलाय चेंडू. नाही थांबणार, जाईल. एका टप्प्यानं आलेला ओमी ब्रँडेड चौकार. घेताना हे सर्व प्रेक्षक दिसत आहेत. मनमुराद आनंद. कुठला संघ जिंकला? आता तसं पाहिलं तर राजा सर एका एका टीमच्या नावाकडे जर लक्ष दिलं तर द्रोही 11, ओवी 11, जय हनुमान, जय गावदेवी एवढं लांब लचक, परंतु या नावाच्या समोर येणाऱ्या गावाचं त्या नावानं ओळखली जातोय. टीम कोणती हरली
ते महत्वाचं आहे. तुझ्या गावात 3 संघ असतील, पण जेव्हा परफॉर्मन्स करण्यासाठी गेल्यानंतर पेनमध्ये कोणता संघ जिंकलाय तर चिरनेर जिंकलाय हे खरं तर सांगितलं जातो आहे. आणि ज्या वेळेला गावासाठी खेळतायत तर त्यावेळेला तुमचे चाहतेही तुम्ही ए मधून खेळताय की बी मधून हे ठाऊक नाही, पण ए किंवा बी ज्या वेळेला जिंकतोय तेव्हा आनंद, आणि हारल्यानंतर निश्चितच थोडंसं किंचित का होईना परंतु प्रत्येकाला दुःख होतो आहे. इथे दिघाटे आणि वशेणी संपूर्ण गाव अगदी आणि त्यातील अनेक व्ह्यूवर्स लाईव्ह प्रक्षेपणातून आपण हा सामना पाहत असतील त्यांना आवर्जून निश्चितच सांगेन की आपल्या टीमला स्पॉन्सरशिप कुणाचे महत्वाचं नाही, आपला संघ खेळतोय, आपल्या गावाच्या नावानं खेळतोय ते फार महत्वाचं असणार आहे. 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 14 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी असणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन आलेला गोलंदाज नितेश म्हात्रे. वैशिणीवरून नितेश ऑन ट्रॅक गोलंदाजी ट्रॅकवरती येतोय. मध्यम गतीचा गोलंदाज आहे. 11 ते 12 पावलांचा रनअप आहे. सरळ हातानं खेळण्याचा प्रयत्न, पहिला चेंडू केला मिस. डॉट चेंडूची सांगता 11ला 14 समीकरण येऊन थांबलंय. या रजनीतील उत्तरार्धाच्या खेळाकडे येतोय. सेकंड लास्ट मॅच सुरू आहे. आपले शस्त्र अस्त्र अगदी धारदार करून वरेडी तयार असेल. कोणता संघ आमच्यासोबत खेळण्यासाठी येईल. डीप एक्स्ट्रा कव्हर क्षेत्र केलंय क्लिअर, नाही थांबणार चेंडू, जाईल सीमारेषेच्या आरपार. येतोय प्रतीच्या बॅटमधून एक खणखणीत चौकार. माफ करा, अतिशच्या बॅटमधून आलेला डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं टोलवलेला हा चौकार. या चौकारानंतर पुढचा चेंडू अतिशसाठी शॉर्ट मिड विकेट कडून मिड विकेट कडे असणारा क्षेत्ररक्षक चेंडूला फील करतोय, उचलतोय, फेकतोय. 1 धावसंख्येवरती समाधान मानावं लागलं. 1 धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटलावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या बिनबाद 18च्या घरामध्ये. जमेची बाजू काय असेल तर दिघाटी संघाला आता थांबवून ठेवलंय. काहीतरी गोलंदाजीतून करावं लागेल. इथं आपल्याला गोलंदाजीतून कमबॅक करायचं असेल तर उत्तम क्षेत्ररक्षण आणि त्याचबरोबर अस्त्री गोलंदाजी तेवढीच तंत्रशुद्ध आणि भेदक मात्र मैदानावरती फेकावी लागेल. फलंदाजी मार्कवरती असणारा प्रत्युत्तर देताना गोलंदाजीतून पाहायला मिळतोय नितेश म्हात्रे. चेंडू शिल्लक असणार आहेत 9 आणि विजयासाठी धावसंख्या अपेक्षित असणार 9. हलकासा कट करण्याचा प्रयत्न, सन्मान दिला चेंडूला, पॉइंटच्या दिशेने ढकलून दिला. प्रतीतनं 1 धावसंख्या पूर्ण केली. आतापर्यंत प्रतीत 5 चेंडू खेळतोय आणि 11 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा करतोय. 6 चेंडूंमध्ये तर अतिश वैयक्तिक 5 चेंडू खेळतोय आणि 5 धावसंख्या स्वतःच्या खात्यावरती जमा करतोय. 19 धावसंख्या गुणपटलावरती आपल्याला दिसत आहेत. 8 धावांची आवश्यकता असणार आहेत 8 चेंडूंमध्ये. परत एकदा त्याच दिशेनं टोलवलेला चेंडू, 1 धावसंख्या 1 निशे वाढली जातोय. धावसंख्या 2 दशकामध्ये 20 लॉस ऑफ विदाउट विकेट. कोणत्याही प्रकारची विकेट फॉलो अजून नाही, कोणत्या प्रकारचा घातपात झालेला नाही. अजूनही तग धरून मैदानात सज्ज आहे प्रतीत आणि अतिश. आपल्या कोट्यातील पुढचा चेंडू नितेश म्हात्रे तो प्रतीत. हो, व्हेरिएशन बदल पाहू शकाल. अवांतर मोठा फटका ज्या वेळेला येतोय. फक्त प्रत्येक टीमला 1 रिव्ह्यू असणार आहे. इथे मात्र पाहू शकाल षटक संपलं, अवांतर आहे, स्वैर आहे. अजून 1 चेंडू असेल शिल्लक. 20 धावसंख्या धावपटलावरती आहेत. नितेश म्हात्रे गोलंदाजीतून शेवटचा चेंडू फेकेल. प्रतीत फलंदाजी ट्रॅकवरती पॉपिंग क्रीज मध्ये पाहायला मिळतोय. धावा जिंकण्यासाठी आवश्यक आहेत 7, अजूनही चेंडू शिल्लक आहेत 8. 7 बॉल 6, 21 धावसंख्या धावपटलावरती आहे. 21 हा अवांतर 1 धावसंख्ये बरोबर. अतिशय सुरेख, उंची जास्त, लांबी
तेवढीच असेल का? पण नाही, इथं प्रतीकचा पकडला लॉंग ऑफच्या दिशेनं झेल परतावं लागेल प्रतीशला. बॅक टू पॅव्हिलियन. परंतु त्यावेळेला नियतीनेही साथ देणं गरजेचं आहे. एखादी वेळ निघून गेल्यानंतर एक छान उत्तम काम करून सुद्धा त्या मेहनतीची किंमत ही शून्य असतोय. झेल पकडल्यानंतर थोडासा नाराज झाला, परंतु अजूनही 6 चेंडूंमध्ये एक सामना निश्चितच राजा सर सांगेन. बेलपाडा विपक्ष नाहवा या संघाचा. बेलपाड्यात असणारी मॅच जवानसारखा एक मातबर फलंदाज मैदानात असताना बेलपाड्याच्या दयानंदनं 6 चेंडूंमध्ये 1 धावसंख्या डिफेंड केली होती. एक चांगल्या प्रकारचा विजय संपादित केला होता. असाच काहीतरी कारनामा दिघाटी संघाकडून होईल का? प्रतिस्पर्धी टीमला थांबविता येईल का? आता चेंडू शिल्लक असणार आहेत 6 आणि विजयासाठी 7 ची अपेक्षा. अतिशय सुरेख उंचावर मारलेला चेंडू सरळ लिपकॉर पॉइंटच्या दिशेनं. दोन्ही मात्र क्षेत्ररक्षक जोपर्यंत खेळतायत चेंडूशी तोवर 2 धावसंख्या पूर्ण होत आहेत. 2 धावसंख्येबरोबर धावसंख्या गुणपटलावरती पाहायला मिळतात. 3 धावसंख्या आणि 3 बरोबर धावसंख्या धावपटलावरती पाहायला मिळत आहेत त्या 24. 3 धावांची आवश्यकता 5 चेंडूंमध्ये. 3 धावांची आवश्यकता निर्णायक विजयासाठी. 27 ला विन आहे. 26. परत एकदा अतिशय सुरेख मारलेला चेंडू. 1 धावसंख्या पळून काढली. दुसऱ्या धावसंख्येचा कॉलिंग आहे. काय होणार आहे? 2 धावसंख्या सुद्धा पूर्ण होताना दिसत आहेत. 24 + 2 26 धावसंख्या धावपटलावर ते स्कोर लेवल होताना दिसतोय. दिघाटी संघाचं बशिणी संघाकडून विजयासाठी निर्णायक फक्त 1 धावसंख्येची आवश्यकता असेल. चेंडू अजूनही शिल्लक आहे 4. विजयासाठी 1. आता क्षेत्ररक्षणामध्ये व्यूहरचना केली ज्याप्रमाणे कुरुक्षेत्रावरती अभिमन्यूला फसविण्यासाठी केली होती. यातून हा अभिमन्यू बाहेर पडेल का? वरडी संघाचा संघनायक. चला आपण लगेच या आजच्या या रजनीतील सेमीफायनलची मॅच पाहायला मिळणार आहे. वैयक्तिक पहिलं आणि त्याचबरोबर सांघिक 3ऱ्या षटकातील पुढचा चेंडू. इथे मात्र पाहावं लागेल विजयाचा हा फटका. इथं 22च्या स्वरूपामध्ये येतोय चौकार. विजयी संघ वैशेनी अभिनंदन. परास्त झालेल्या टीमला दिघाटी संघ हार्ड लक फॉर दिस टाइम, बेस्ट लक फॉर नेक्स्ट टाइम. डीजे तुमसे मिलके दोन्ही संघाचा संघनायक. दोन्ही संघाच्या संघनायकांना रिक्वेस्ट असेल, चला आजच्या या रजनीतील सेमीफायनलचा सामना त्याचा टॉस होईल. एकीकडे वरेडी तर दुसरीकडे असणार वशेणी. आणखी एक सामना बाकी आहे. अजून एक अंतिम लढत आजच्या रजनीतील आहे. आणि वेग हातनळकर अनुप मोकर आले. रातो के कातिल सुपर 4 ते बघा आले अनुप.